सर करा सुरू. हो. दिसते स्क्रीन माझी सर? हो दिसते, आवाज पण येतोय. बर, ठीक आहे. ओके, सर्वांना गुड मॉर्निंग. आज मिशन आरंभ अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा 2027 इयत्ता 4 करिता पंचायत समिती श्रीरामपूर मार्फत मी प्रवीण देवराम महाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर, तुम्हाला मुख्य घटक व्होकॅब्युलरी अंतर्गत उपघटक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म याविषयी मार्गदर्शन करणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या वेळेस त्यावेळेस आपली फायनल एक्झाम असते शिष्यवृत्ती परीक्षा. त्यावेळेस यावर आधारित कमीत कमी 3 ते 4 प्रश्न असतात. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मराठीमध्ये याला संक्षिप्त रूप असं आपण म्हणतो. हे संक्षिप्त रूप एकतर निवडायचं असतं किंवा एखादं सेंटेन्स दिलेलं असतं. त्या सेंटेन्स मध्ये याचा फुल फॉर्म दिलेला असतो आणि आपल्याला शॉर्ट फॉर्म म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडायला सांगत असतात पर्यायांमधून, किंवा पेयर दिलेले असतात. पुढे आपण त्यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. पेयर दिलेले असतात, करेक्ट पेयर शोधा किंवा इनकरेक्ट पेयर शोधा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आपण पुढे बघणार आहोत ते. सर्वप्रथम आपण हा जो टेबल आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर यामध्ये काही बेसिक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत. पूर्ण टेबल आहे हा. तो टेबल आपण आधी व्यवस्थित रीड करू. त्यामध्ये फुल फॉर्म दिलेला आहे, त्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे आणि सोबत एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्याशी संबंधित असलेलं, म्हणजे कशा प्रकारे तो त्या सेंटेन्स मध्ये यूज केला जातो किंवा एखादा फुल फॉर्म कशा प्रकारे असतो किंवा त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशा प्रकारे असतो, अशा प्रकारचं ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. आपण एकदा पूर्ण टेबल बघू. त्याच्याशी संबंधित किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संबंधित एखादा प्रश्न आल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपण तो कशा पद्धतीने ओळखायचा किंवा कोणता असू शकतो यासाठीची ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2च ओळींची ट्रिक आहे फक्त ती लक्षात ठेवायची आहे फक्त आपल्याला. आता बघा, यामध्ये फुल फॉर्म दिलेला आहे आय एम. तर याचा तुम्ही जर पहिला रो बघितला तर त्यामध्ये फुल फॉर्म आहे आय एम. त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आय ॲपॉस्ट्रॉफी एम. आणि त्यासाठीचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे आय ॲपॉस्ट्रॉफी एम अ टीचर. त्यानंतर पुढचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, फुल फॉर्म दिलेला आहे यू आर. त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यू वाय ओ यू ॲपॉस्ट्रॉफी आर ई. आणि त्यासाठीचं एक्झाम्पल आहे यू ॲपॉस्ट्रॉफी आर ई स्मार्ट. बघा, या 2च एक्झाम्पल वरून एक थोडंसं आपल्या लक्षात येतंय किंवा या 2च फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वरून थोडंसं लक्षात येतंय की यामध्ये काहीतरी अक्षरे, ठराविक अक्षर, लेटर्स जे आहेत ते गाळले जात आहेत आणि त्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफी हे साईन दिलेलं आहे. कोणाचा येतोय? त्यानंतर येतो का आवाज माझा? हॅलो. हो येतोय, येतोय सर आवाज.
त्यानंतर पुढचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे बघा, ही इज. त्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे ही ॲपॉस्ट्रॉफी यस, आणि त्याचं एक्झाम्पल आहे बघा, ही ॲपॉस्ट्रॉफी यस कमिंग, ही इज कमिंग, असं ते सेंटेन्स आहे. त्यामधलं ही इजचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघा. त्यानंतर पुढे आहे शी इज, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे शी SHE ॲपॉस्ट्रॉफी यस, शी इज हॅपी. त्यानंतर इट इज, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इट्स. वाचताना आपण अशा पद्धतीने वाचतो इट्स, आणि त्याचं एक्झाम्पल आहे इट्स रेनिंग. देन नेक्स्ट वी आर, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वी WE apostrophe RE, we are, and the example is we are friends. Next one, they are, they THEY apostrophe RE, they are busy. Then next one, I have, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे I apostrophe VE. एक्झाम्पल आहे त्याचं I apostrophe VE finish. It has, sorry, he has, he apostrophe HE apostrophe yes, he's gone home. Next, she has, she's eaten. We have, contracted form we have decided. They have, contracted form they have, THEY apostrophe VE, they have left. बघा आता ब्ल्यू मध्ये जे दिसतंय वरती, आपण ग्रीन मध्ये जे कॉन्ट्रॅक्टेड फुल फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा एक्झाम्पल बघितले, त्यामध्ये जरासा बदल होता. हे ब्ल्यू मध्ये जे दिसतंय त्यामध्ये सुद्धा एक व्यवस्थित जर काळजीपूर्वक वाचलं तर त्यामध्ये सुद्धा एक बदल आपल्याला दिसून येतो की यातही ठराविक अक्षर, ठराविक लेटर्स हे कट होतात किंवा त्याच्या शेजारी असलेले पण, म्हणजे डाव्या बाजूला असलेले ते सुद्धा आपल्याला कट झालेले दिसतात. पुढे बघूया आपण बेसिक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आय हॅड. तर याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आय ॲपॉस्ट्रॉफी आणि फक्त डी. तर मी इतक्यात जे सांगितलं की एखादं लेटर आणि त्याच्या शेजारचं लेटर हे कट होतंय, त्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफी हे साईन, पंजक्शन मार्क त्यामध्ये येतंय. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल आहे आय हॅड कम्प्लिटेड इट. नेक्स्ट वन, यू हॅड, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे YOU ॲपॉस्ट्रॉफी डी, यू हॅड टोल्ड मी. देन नेक्स्ट वन, आय विल, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आय ॲपॉस्ट्रॉफी आणि LL, आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आय विल कॉल यू. देन यू विल, इथे पण सेम त्याच पद्धतीने कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यू ॲपॉस्ट्रॉफी आणि LL, यू विल सी. बघा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण ज्यावेळेस वाचतो किंवा आपल्याला दिसतो त्यावेळेस एक्झाम्पल मध्ये त्यावेळेस वाचत असताना तिथे प्रत्यक्षात त्याचा शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला असतो, पण वाचताना आपण त्याचा फुल फॉर्म वाचायचा असतो. रीडिंग करत असताना आपल्याला त्याचा फुल फॉर्म रीड करावा लागतो सेंटेन्स मध्ये जर दिलेला असेल तर. त्यानंतर ही विल, ही
apostrophe double L, he will come. Then we apostrophe double L, we will win. They will, they apostrophe double L, they will help. Then next पर्पल कलर मध्ये आहे बघा शेवटचे बेसिक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मधले 3. तर आय वुड, आय apostrophe आणि डी. देन आय वुड लाईक टी. यू वुड, यू apostrophe डी, you would love it. He would, he apostrophe D, he would go there. आता हे जे पर्पल कलर मध्ये दिलेलं आहे यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ठराविक काही अक्षर लेटर्स कट झालेत आणि त्याऐवजी किंवा त्यामधला फक्त एकच लेटर राहिलेला आहे. आता एकंदरीत जर बघितलं तुम्ही कुठेतरी सर्व विद्यार्थ्यांनी नोट करून घ्या की ज्या वेळेस हे बेसिक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतात, थोडक्यात फ्युचर आणि प्रेझेंट टेन्स मधले ज्या वेळेस फुल फॉर्म असतात तर त्यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होताना आपण काय ओळखायचं आहे की त्या फुल फॉर्म मध्ये स्वर कुठे आहेत किंवा स्वर आपल्याला माहित आहेत ज्याला आपण वॉवेल्स म्हणतो. तर हे वॉवेल्स कोणते आहेत तर बघा 5 वॉवेल्स आहेत आपल्या सर्वांना माहित आहे. ए ई आय ओ यू. अगदी तुम्ही जर खोडकर वृत्तीने हे जर फास्ट म्हटलं तर याच सारखा आवाज तुम्हाला कुठेतरी अजून ऐकायला मिळत असतो. हे जर फास्ट मध्ये म्हटलं तर आवाज बघा कसा येतो, ए आय ओ यू, ए आय ओ यू. बरोबर की नाही? म्हणजे आपण हसत खेळत सुद्धा एखादी ट्रिक्स पाठ करू शकतो. याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उच्चारू शकता. तर हे जे वॉवेल्स आहेत हे वॉवेल्स आपण काय करायचे, ओळखायचे आणि हे वॉवेल्स जिथं आहेत त्याऐवजी ऍपोस्ट्रोफी द्यायचा आणि वॉवेल्सच्या नंतरचं जे लेटर राहतं ते लिहायचं असतं. जे बघा या टेबलमध्ये सुरुवातीला जर बघितलं तर आय एम हा फुल फॉर्म आहे आणि याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होताना कसा झाला बघा, या आय एम मध्ये ए हा वॉवेल्स आहे तो कट झाला आणि त्याऐवजी पुढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये ऍपोस्ट्रोफी देऊन पुढे फक्त यम लिहिला. सेकंड नंबरचं जर बघितलं तर तेही तसंच आहे. यू आर यामध्ये यू पूर्ण लिहिला, यामध्ये आर मध्ये वॉवेल्स आहे ए, तो ए कट झाला आणि त्याऐवजी ऍपोस्ट्रोफी देऊन पुढे शिल्लक राहिलेले जे लेटर्स आहेत आर ई हे लिहिले. त्यानंतर पुढे पण तसंच आहे बघा, ही इज याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ही ऍपोस्ट्रोफी आणि यस. तर इथे ही इजच्या मध्ये ही आणि इज या इज मध्ये आय हे वॉवेल्स आहे आणि ते काय झालंय ते कट झालं आणि त्याऐवजी ऍपोस्ट्रोफी देऊन पुढे फक्त यस जो शिल्लक राहिला आहे तो लिहिलाय. एक्झाम्पल मध्ये वाचत असताना आपण ते पूर्ण वाचतो. असे बरेच आहेत. तुम्ही हा टेबल एकदम फास्ट मध्ये यातलं बेसिक बेसिक ते लिहून घेऊ शकता तुम्ही. पुढे अजून आपण बघा ब्लॅक मध्ये दिलेलं आहे. ब्लॅक मध्ये काय दिलंय, आय हॅड. ब्लॅक कलर मध्ये एक फुल फॉर्म दिलेला आहे आय हॅड. त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होताना आय ऍपोस्ट्रोफी आणि डायरेक्ट डी आहे. मी सांगितलं मगाशी की स्वर म्हणजे वॉवेल्स ओळखायचा आणि तो कट करायचा, शिवाय त्याच्या सोबत म्हणजे डाव्या बाजूला असलेलं लेटर ते सुद्धा काय करतो आपण कट करतो. इथं त्या पद्धतीने आहे. म्हणजे बेसिक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ज्यावेळेस येतो त्यावेळेस ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे की वॉवेल्स ऐवजी
ऍपोस्टॉपी, दुसरं वोवेल्स ऐवजी ऍपोस्टॉपी आणि त्याच्यात शेजारचा असलेला डाव्या बाजूचा तो सुद्धा लेटर सुद्धा आपण काय करतो, कट करतो. सेकंड नंबरचं ब्लॅक मध्ये बघा, सेकंड नंबरचं यू हॅड, यू हॅड याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होताना यू, यू आणि ऍपोस्टॉपी आणि डी. आता बघा यामध्ये पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला ते शिकणार आहात भविष्यात, किंवा काहींना माहिती पण असणार आहे की काही काय असतात, ऑब्जेक्ट्स असतात, सब्जेक्ट असतात, हा, आणि वर्ब यांचा लेटर तयार होत, सॉरी सेंटेन्स तयार होत असतो. तर यामधले जे सब्जेक्ट आहेत आय, यू, वी, शी, ही, तर यामधले जे स्वर आहेत ते नाही कट करायचे. त्यानंतर पुढे टू बी ची जे रूप दिलेलं असतं, टू बीचं हॅज, इज, आर, हॅड, हॅव अशी जी टू बी ची रूपं असतात त्यामधला स्वर शोधायचा आणि तो आपण कट करत असतो. तुम्ही जर पर्पल कलर मध्ये आहे लास्ट वालं टेबल मध्ये जर पाहिलं तर ते आय वुड यामध्ये बघा फक्त डी शिल्लक राहिला. मग आता सर यामध्ये डब्ल्यू तर कुठलाही वॉवेल्स नाही, तरी तो कसा मायनस झाला? तर मी काय सांगितलं तुम्हाला की स्वर आणि त्याच्या शेजारचे जेवढे असतील ते तेवढे काय होणार आहेत. यल पण, यल सुद्धा स्वर नाही, तर स्वर आणि त्याच्या शेजारचे म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला असतील ते सगळे काय होत आहेत, कट होत आहेत. तर बेसिक मध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढे आपण निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन किंवा काही निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत ते बघणार आहोत. तर बघा यामध्ये तसंच टेबल दिलेलं आहे. आता निगेटिव्ह म्हणजे नॉट, नाही. बघा फर्स्ट आहे इज नॉट, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इजंट. तर यामध्ये तसंच झालेलं आहे. ओ, नॉट मधला ओ हा काय आहे, वॉवेल्स आहे, तो मायनस झाला, कट झाला आणि त्याऐवजी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये ऍपोस्टॉपी आलेला आहे आणि ते जोडून लिहिलेला आहे. एन जो आहे तो इज ला जोडलेला आहे. हा, वरती पण आपण बघितलं तर त्याच पद्धतीने आहे ते इज नॉट, इजंट, आणि त्याचं एक्झाम्पल आहे ही इजंट हिअर. त्यानंतर आर नॉट, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आरंट, वी आरंट रेडी. वॉज नॉट, वॉजंट, शी वॉजंट लेट. वेअर नॉट, वेअरंट, दे वेअरंट, दे वेअरंट होम. आता बघा थोडासा बेसिक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आणि निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये रीडिंग करताना जरासा चेंज आहे. वरती मी तुम्हाला सांगितलं की बेसिक मध्ये रीडिंग करतो ज्यावेळेस आपण एक्झाम्पलचं, त्यावेळेस फुल फॉर्म हा पूर्ण वाचत असतो, परंतु इथे निगेटिव्ह मध्ये आपल्याला फुल फॉर्म पूर्ण रीडिंग करायचा नाही. तर त्याचा जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे, शॉर्ट फॉर्म जो दिलेला आहे तोच आपण रीडिंग करत असतो. केव्हा? ज्यावेळेस निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन्स असतात, निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतात त्यावेळेस. डू नॉट, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ग्रीन मध्ये बघा. आता डू नॉट त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डोंट. आय, त्याचं एक्झाम्पल आहे आय डोंट नो. डज नॉट, डझंट, आय डझंट प्ले. did not, didn't, we didn't go. Have not, haven't, I haven't seen. Has not, hasn't, she hasn't come. Had not, hadn't, he hadn't eaten. बघा यामध्ये
तुमच्या लक्षात येईल की हॅव नॉट. आता यामध्ये नॉट मध्ये ओ आहे, तो ओ कट झाला, त्याऐवजी एपोस्ट्रोफी आला आणि पुढे राहिलेला टी हा त्याच्यास लिहिला. आणि एन ला कोणाला जोडलं तर हॅव ला जोडले. तुम्ही हाई टेबल फास्ट मध्ये लिहून घेऊ शकता. थोडा वेळ आहे तुमच्याकडे, तुम्ही लिहा फास्ट मध्ये. तुम्ही हा संग्रह तुमच्याकडे कायम असेल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असतात, फुल फॉर्म असतात, हे तुम्हाला तुमच्याकडे जर संग्रह असले तर कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहे. एकदा की त्यातली आयडिया तुम्हाला आली की वॉवेल शोधायचा, तो कट करायचा आणि त्याच्याऐवजी ऍपॉस्ट्रोफी द्यायचा. अशा पद्धतीने हे एकदा का तुम्हाला समजलं आणि तुम्ही खूप सारे एक्झाम्पल रिडिंग केले तर कोणताही एक्झाम्पल पाहता क्षणी, कोणताही क्वेश्चन पाहता क्षणी तुम्ही लगेच त्याचं अँसर शोधू शकता एकदम फास्ट मध्ये. आणि हे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे जे क्वेश्चन्स असतात, कमीत कमी 3-4 तरी असतात. 3-4 जर म्हटले तर ते सहज आपल्याला, 4 जरी म्हटले तरी 8 मार्क्स आपल्याला सहज ते मिळवून देत असतात. त्यानंतर पुढे बघा विल नॉट. आता इथं जरासा बदल आहे बरं का. विल नॉट याचं ओंट, विल नॉट ओंट. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ते आठवत असेल कदाचित की प्रेझेंट टेन्स आणि काय सांगितलं होतं, फ्युचर टेन्स, यांच्यामध्ये काही बदल होतो. आता ज्या वेळेस निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह, त्यावेळेस त्याला आपण पास्ट मध्ये टाकतो. फ्युचर आणि प्रेझेंटला पास्ट मध्ये टाकत असतो. विल नॉट याचं ओंट, आय ओंट ऍग्री. त्यानंतर वुड नॉट, वुडंट, शी वुडंट से. कॅन नॉट, कांट, आय कांट स्विम. कुड नॉट, कुडंट, ही कुडंट कम. शुड नॉट, शुडंट, यू शुडंट रन. या पद्धतीने हे सगळे निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही यामध्ये हे निगेटिव्ह आहेत म्हणजे याच्यामध्ये नॉट आहे, तर नॉट असताना त्यामधला फक्त ओ आपण कट करतो, त्याऐवजी अपॉस्ट्रोफी देतो आणि पुढे जे लेटर बाकी आहे ते लेटर आपण लिहित असतो. हाई टेबल तुमच्या खूप कामाचा आहे. तुम्ही तो लिहून घ्या किंवा एक स्क्रीनशॉट मारून जरी ठेवला आणि नंतर ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही तो लिहून काढला तरी चालेल. एका मोठ्या पेजवर लिहून काढायचं आणि तुमची जी काही अभ्यासाची जागा असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सतत जात असतात, बसत असतात टेबल वगैरे, तिथं भिंतीवर चिटकून ठेवला तरी चालता. तिथे गेल्यानंतर तुमचं सहज त्याकडे लक्ष जाईल. दिवसभरातून एकच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जरी वाचला तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. बघा मोठमोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करताना आपले दादा दिदी असतात, ते ह्या पद्धतीने करत असतात की मी सतत जिथं जातो तिथं काहीतरी त्या भिंतीवर चिटकून ठेवायचं आणि ते आपल्या वाचनात येत असतं आणि मग त्यातूनही आपला अभ्यास होतो. म्हणजे आपण हसत खेळत पळत सुद्धा अभ्यास करू शकतो. हा टेबल किंवा हे दोन्ही टेबल तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंतर जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शनचा जो टेबल आहे त्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तोही लिहून काढा आणि त्याचे एक्झाम्पल पण बघा काय बदल झालेला आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो की सहज तुम्ही याचे मार्क्स मिळवू शकता.
आता एक एक नोट दिलेली आहे खाली, म्हणजे एक टीप आहे की इट्स म्हणजे इट इज, इट्स हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलंय, त्याचा फुल फॉर्म आहे इट इज आणि इट हॅज. म्हणजे इट्स इट्स याचे इट इट्स ह्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे दोन फुल फॉर्म आहेत बघा. इट इज जरी असलं तरी आहे आणि इट हॅज जरी असलं तरी इट्स आहे. आता हे ते वाक्यावर अवलंबून असतं, ते वाक्य कसं असेल किंवा ते वाक्य कोणतं आहे, त्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे. कर्ता जर मेल असेल म्हणजे ही असेल किंवा शी असेल, यावर ते अवलंबून आहे. जसा कर्ता असेल त्या पद्धतीने ते कर्ता म्हणजे आपण ज्याला सब्जेक्ट म्हणतो, त्या सब्जेक्टवर हे अवलंबून असतं. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर हीज हीज बघा, ही इज आणि ही हॅज सेम याच पद्धतीने त्या वाक्यावरून आपल्याला ते ओळखायचं आहे. ही आहे किंवा शी आहे किंवा इट आहे, इट हॅज आहे. असं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. इट असल्यानंतर इट आपण ही शी म्हणजे मेल फिमेल अशा पद्धतीने, पण इट हे काय आहे थोडक्यात, ज्याला आपण नपुसंग लिंग म्हणतो, बरोबर की नाही. पुलिंग स्त्रीलिंग आणि त्यातलं नपुंसकलिंग त्या पद्धतीने, किंवा एखादी वस्तू आहे थोडक्यात जिचं म्हणजे पुलिंग स्त्रीलिंग अशा पद्धतीने ते होत नाही, तर त्याचा इट त्याचं इट्स वाचताना. त्यानंतर ही इजचं पण त्याच पद्धतीने ही इज असेल म्हणजे त्या वाक्यामध्ये ही असेल, करता ही असेल तर ही, आणि शी असेल तर सॉरी ही शी इज ही इज, या पद्धतीने हे ते वाक्यावरून आपल्याला ओळखायचं आहे. आता यानंतर बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झालेला असेल किंवा आता तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण माझ्याकडे एक क्वेश्चन बँक आहे, त्या क्वेश्चन बँक मध्ये काही प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतात किंवा येऊ शकतात, यासाठी आमच्या या क्वेश्चन बँक मध्ये काही प्रश्न आहेत. तर ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. यातील प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि यातील प्रत्येक प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळतात किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिलेलं आहे, हे शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही आपापल्या वर्ग शिक्षकांना विचारू शकता की याचं उत्तर मी या पद्धतीने लिहिलं होतं किंवा सोडवलं होतं, तर ते बरोबर आहे का, किंवा कोणाला काही अडचण जर असली तर तुम्ही त्यांना ते विचारू शकता. बघा, आपण काही प्रश्न बघू आणि त्या प्रश्नांवरून तुमच्या लक्षात येईल, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की टेबलचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा शॉर्ट मध्ये लिहून घेऊ शकता तुम्ही. तर आता त्यावरून तुम्हाला हे प्रश्न सोडवायला त्याची मदत होऊ शकते. बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन बँक मधला. तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग पेअर, त्याचं भाषांतर दिलेलं आहे, पुढील पैकी कोणती जोडी चुकीची आहे. बघा बरं, तुम्हाला 4 पर्याय दिसतात. त्या 4 पर्यायांमध्ये तुमचं उत्तर काय येतं, त्यानंतर मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे, किंवा तुमची काय मिस्टेक झाली ज्यामुळे तुमचं उत्तर चुकलं. यातील प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपलं कन्फ्युजन कशा पद्धतीने वाढवतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, फर्स्ट ऑप्शन आहे
आय हॅव आपण बघितलंय की स्वर ओळखायचा, तो कट करायचा, त्याच्याऐवजी ऍपोस्ट्रॉफी द्यायचा. त्यानंतर स्वर ओळखायचा, स्वराच्या शेजारी जे असतील लेटर ते कट करायचे आणि शिल्लक राहिलेले जसे तसे लिहायचे. यावरून फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट, हे बरोबर आहे. दुसरं बघा, कॅन नॉट, याचं सुद्धा झालंय कांट. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण हे बघितलं होतं वरच्या टेबल मध्ये. कॅन जसाच्या तसा लिहिला, यन त्याला जोडला, यन जोडला आणि ओ ओ हे वॉवेल्स होतं ते कट झालं आणि त्याऐवजी ऍपोस्ट्रॉफी आणि टी. आर नॉट, यामध्ये आर नॉट मध्ये आर नॉट मधला ओ कट झाला आणि टी लिहायला पाहिजे होता. म्हणजे हे कसं आलं असतं, आर नॉट आरंट. पण जो यन आहे तो यन कोणाला जोडायला पाहिजे होता, आरंटला, म्हणजे आर ला जोडायला पाहिजे होता. आणि हे कसं आलं असतं, आरंट म्हणजे यन आर ला जोडून त्यानंतर ऍपोस्ट्रॉफी आणि नंतर टी हवा होता. परंतु इथे ते काय झालेलं आहे, चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे आणि हेच आपलं काय आहे, उत्तर आहे. बघा बरं, आपल्याला चुकीची जोडी शोधायला सांगितले, रॉंग पेअर शोधायला सांगितलंय. इथंच आपल्याला 3 नंबरला उत्तर मिळालं. पुढच्या इतर ऑप्शनला बघायचं सुद्धा नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो. आपल्याला उत्तर जिथं मिळालं तिथं थांबायचं आणि लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा, पुढचं बघायचं सुद्धा नाही. तरी आता आपण पुढच्या चौथ्या ऑप्शनचं मी तुम्हाला सांगतोय. ही इज, आता ही त्यानंतर ऍपोस्ट्रॉफी आणि यस, तर इथं त्या पद्धतीने बरोबर आहे. इथं आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली होती, तर यातली जी चुकीची जोडी आहे, रॉंग पेअर जी आहे, ती कोणती आहे, आर नॉटची. ते चुकीच्या पद्धतीने ते आपल्याला दिलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सेकंड क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ हॅव नॉट. बघा, वरच्या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचं शोधायला सांगितलं होतं, इथं बरोबर सांगितलंय. हा, आणि दोन्ही ठिकाणी शब्द वेगवेगळे वापरलेत. बघा, तिकडे रॉंग पेअर, रॉंग, त्याचा अपोजिट राईट येतो, बरोबर की नाही. आता इथे काय सांगितलंय, बरोबर तर सांगितलंय, रॉंग म्हणजे चूक आणि त्याचं अपोजिट राईट म्हणजे बरोबर. इथं भलतंच आलंय. इथं प्रश्न असा हवा होता, म्हणजे आपल्या माहितीनुसार, चूज द राईट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, पण इथे काय आलंय, करेक्ट. आपल्याला ते इथंच कन्फ्युजन करतात आणि घाईगडबडीत आपण काय करतो, चुकीच्या पद्धतीने उत्तर शोधतो किंवा आपलं उत्तर चुकतं. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय तो म्हणजे काय शोधायला सांगितलं किंवा काय सोडवायला सांगितलंय त्या शब्दाला तेवढं तुम्ही पेपरवर अंडरलाईन जरी केली तरी आपण थोड्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करत असतो. बघा, हॅव नॉट या शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप निवडा. हॅव नॉटचे योग्य संक्षिप्त रूप आपल्याला निवडायचं आहे. तर बघा, हॅव नॉट इथं 4 ऑप्शन दिलेत. हॅवंट, हॅव ऍपोस्ट्रॉफी VENT, थर्ड नंबर HAV ऍपोस्ट्रॉफी ENT, त्यानंतर 4 नंबर HAVENT आणि नंतर ऍपोस्ट्रॉफी. आता आपण बघितलं होतं किंवा आपल्याला रूल शॉर्ट ट्रिक्स आपल्याला माहित आहे, काय, वॉवेल शोधणे त्याऐवजी ऍपोस्ट्रॉफी देणे. दुसरा रूल काय आपला, वॉवेल शोधणे, ऍपोस्ट्रॉफी तर देणे, त्या वॉवेलच्या शेजारी राईटला लेफ्टला जे असतील ते काय करणे, कट करणे ते लेटर्स आणि ते लिहिणे.
हा रूल आपल्याला माहित आहे. बघूया आपण हॅव नॉट मध्ये, हॅव नॉटचा आपल्याला संक्षिप्त रूप म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायला सांगितलंय. तर हॅव हा पूर्ण लिहू आपण, त्यानंतर हे निगेटिव्ह आहे नॉट, यातला फक्त काय होणार ओ, त्याऐवजी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येणार हॅव नॉट. याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत असताना हॅवंट, अशा पद्धतीने. आता यामध्ये हॅवंट म्हणजे HAVEN अपॉस्ट्रोफी आणि टी, हे कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय बघा बरं तुम्हाला? फर्स्ट नंबरच्याच ऑप्शन मध्ये दिसतंय. पुढे जायची गरज आहे का काही? नाही, तिथंच थांबायचं. बरोबर की नाही? त्यानंतर आपण आता पुढे जाऊया जरा, थर्ड नंबरचा क्वेश्चन बघू. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे आपला, वेअर विल द apostrophe mark to be used in the contracted form of let us. let us च्या संक्षिप्त रूपात apostrophe चिन्ह कुठे द्याल? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या वेळेस पेपरमध्ये आपल्याला हे कन्व्हर्सेशन किंवा भाषांतर जे आहे ते दिलेलं नसतं. आपल्याला इंग्लिशमध्येच फक्त दिलेलं असतं. यासाठी तुम्ही जितकं इंग्लिशचं रीडिंग कराल, इंग्लिश या सब्जेक्टचं जितकं रीडिंग कराल, तितकी तुमची शब्दसंपत्ती वाढत जाणार आहे आणि तितक्यात जास्त प्रमाणात तुम्हाला इंग्रजीचं वाचन आल्यानंतर त्यामध्ये नक्की काय सांगितलं हे समजणार आहे. यासाठी पर्याय एकच, जसं येत असेल किंवा जेवढं येत असेल त्या पद्धतीने जास्तीत जास्त वाचनाचा प्रयत्न करा. वाचन केल्यानंतर तुमची शब्दसंपत्ती आपोआप वाढेल. त्यातून तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ सुद्धा आपोआप समजत जात असतील. भविष्यात तुम्ही नुसतं सेंटेन्स रीड केलं की त्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ लगेच समजणार आहे. बघा इथं काय सांगितलंय की कुठे आपण apostrophe S कुठे यूज करणार आहोत, कशामध्ये? लेट अस. तर आता सेम वरती आपल्या टेबलमध्ये हा प्रश्न नव्हता, सॉरी हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मी तिथं त्या टेबलमध्ये दाखवलेलं नव्हतं, पण हे पण काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत. तर यामध्ये आपल्याला रूल मी तुम्हाला सांगितलाय की वॉवेल शोधायचे, कट करायचा, त्याऐवजी अपॉस्ट्रोफी द्यायचा. तर एकदम सहज तुम्ही काय करू शकता, हे शोधू शकता की याचं काय असेल. लेट लिहायचा, त्यानंतर अपॉस्ट्रोफी द्यायचा, यू हे हा सुद्धा वॉवेल्स आहे, तो कट होणार आणि त्याऐवजी आपण काय लिहिणार पुढे? यस लिहिणार. पण आता इथं पर्याय देताना ते दिलेले आहेत का? तर नाही. पर्याय काय दिलेत बघा. फर्स्ट ऑप्शन आहे बिफोर टी, म्हणजे टीच्या अगोदर द्यायचा काय अपॉस्ट्रोफी? तर रॉंग आहे. आफ्टर यल, यलच्या नंतर द्यायचा का? तर इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. माझंही झालं होतं आन्सर शोधताना की यलच्या नंतर लगेच द्यायला पाहिजे, कारण त्यामध्ये सुद्धा ई आलेला आहे आणि ई हा वॉवेल्स आहे. आता हा जो ई आलेला आहे तो कट होणार आणि एलच्या नंतर मी लगेच अपॉस्ट्रोफी देणार असं मला आधी वाटलं होतं, म्हणून मी लगेच सेकंड नंबरचा ऑप्शन ठरवला होता. परंतु बघा तसं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड नंबर म्हणजे जी टू बी फॉर्म असतात, त्या टू बीच्या फॉर्म मधले जे वॉवेल्स आहेत ते वॉवेल्स आपल्याला शोधायचे आहेत आणि ते मायनस करायचे आहेत, किंवा ते वॉवेल्स त्या टू बीच्या रूपामधले ते वॉवेल्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. त्याऐवजी आपण अपॉस्ट्रोफी देणार आहोत. तर आता तिसरा ऑप्शन बघा काय आहे? आफ्टर टी. तर हेच आपलं आन्सर बरोबर आहे. तुमचं कदाचित 2 नंबरचा आन्सर आले असेल तर ते रॉंग आहे आणि थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे तो बरोबर आहे. टी नंतर देणार का? तर आपण टी नंतर काय देणार आहे? आफ्टर टी. टी नंतर आपल्याला अपॉस्ट्रोफी द्यावा लागणार आहे.
म्हणजे वाचताना लेट्स LET यस अशा पद्धतीने त्याचा आन्सर आपल्याला शोधावं लागणार आहे. पर्याय ह्या पद्धतीने पण दिलेले असतात, ऑप्शन्स ह्या पद्धतीने पण असतात. आपल्याला त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला प्रश्न आधी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला जे विचारलंय त्याला अंडरलाईन करायची आणि पुढे आन्सर शोधायचा आहे. 4 नंबरचं बघू आपण. क्वेश्चन 4 नंबरचा, चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. बघा तुम्हाला राईट, रॉंग, करेक्ट, इनकरेक्ट अपोजिट वर्ड आहेत. यामध्येच काय करतात, कन्फ्यूज करत असतात. तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. चुकीचे संक्षिप्त रूप निवडा, इनकरेक्ट. आता यामध्ये पुढे ऑप्शन दिलेत, दे आर, वोंट, शीज, इट्स. आता इथं तर फुल फॉर्म नाहीत, आता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेत. मग यासाठी तुम्हाला तो टेबल किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेत, पण त्यासोबत जसं कॉन्ट्रॅक्टेड फुल फॉर्मचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं करायचं हे समजलं, त्याच पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं फुल फॉर्म कसं करायचं हे पण कळलं पाहिजे. बघा मी रिपीट करतोय, फुल फॉर्मचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं करायचं यासाठी मी तुम्हाला 2 ट्रिक्स सांगितल्यात, परंतु कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं शॉर्ट फॉर्म कसं करायचं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. तर इथं दे आर, ऍपोस्ट्रॉफी जिथं, यामध्ये काय ट्रिक लक्षात ठेवायची, ऍपोस्ट्रॉफी जिथं दिसतोय तुम्हाला त्यावरून समजून घ्यायचं की तिथं काय असणार आहे, वॉवेल्स असणार आहे. पण मग सर तुम्ही असं पण सांगितलंय की वॉवेल्सच्या शेजारचा, तर बघा मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की तुम्ही जितकं रीडिंग कराल तितकी तुमची शब्द संपत्ती वाढणार आणि त्यामधून तुम्ही तो प्रश्न पाहिल्यानंतर किंवा ते ऑप्शन पाहिल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की इथं काय असू शकतं. बघा दे आर हे वाचताना आपण अशा पद्धतीने वाचतो, याचा फुल फॉर्म काय असणार आहे, दे आर. त्यानंतर ओंट, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, हे विल नॉट, निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आहे, विल नॉट. त्यानंतर शीज, यामध्ये ऍपोस्ट्रॉफी कट झालेलं किंवा ऍपोस्ट्रॉफी जिथं दिलेलं आहे तिथं काय असणार आहे, आय असणार आहे, शी इज. त्यानंतर पुढे वाचताना आपण इट्स असं घाईगडबडीत वाचून जातो, परंतु ते करेक्ट आहे का, तर ते करेक्ट नाही. इट इज असं आहे, पण इट इज लिहिताना इट म्हणजे IT आणि ऍपोस्ट्रॉफी आणि त्यानंतर आपण यस लिहितो. त्यानंतर आपण यस लिहायचा असतो. तर हे 4 नंबरचं जे ऑप्शन आहे किंवा ते चुकलेलं आहे लिहिताना आणि आपल्याला तेच शोधायला सांगितलंय, इनकरेक्ट शोधायला सांगितलंय, तर याचं उत्तर आपलं 4 नंबरचा आन्सर येणार आहे. त्यानंतर बघा 5 नंबर क्वेश्चन आहे, विच ऑफ द गिवन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज करेक्ट. विच ऑफ द गिवन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज करेक्ट. पुढील पैकी कोणते संक्षिप्त रूप बरोबर आहे, करेक्ट आपल्याला शोधायला सांगितलंय. वाचूया आपण ऑप्शन काय आहे बघा, डझंट, कॅन, नॉट, डूज, इट्स. सगळे जवळजवळ बघितले आपण, तर ते ज्या अर्थी आपल्याला ते वाचताना अडचण येते त्या अर्थी ते काय असणार आहेत, रॉंग असणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की तो टेबल पुन्हा पुन्हा वाचा, तुम्ही पाहिल्यानंतर लगेच त्याचा आन्सर सांगू शकता. पहिलं जे ऑप्शन आहे 1 नंबरचं तेच आपलं करेक्ट असणार आहे. डझंट, डज नॉट, डझंट. कॅन नॉटचं कांट होत असतं, कांट दिलंय का इथं, नाही, पूर्ण ते शब्दच दिलेला आहे कॅन नॉट आणि
ओ नंतर त्यातला ओ पण मायनस केलेला नाही. म्हणजे जे रॉंग आन्सर आहेत किंवा रॉंग ऑप्शन्स दिलेले आहेत तिकडे बघायचं सुद्धा नाही, कारण आपलं त्यामुळे टाइम कन्झ्युमिंग होणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचे किंवा जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येणार आहेत. त्यानंतर 6 नंबर आहे, विच करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल यू चूज टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरण्यासाठी कोणते संक्षिप्त रूप निवडाल? बघा, हळूहळू तुमची खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस होते हा, आणि तुम्हाला लगेच आन्सर सापडते. तर यामध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे की ही डॉट डॉट देअर. आता इथे जे टू बीचं जे फॉर्म असणार, टू बी फॉर्म जो असणार आहे तो काही असू शकतो. इज असू शकतो, वॉज असू शकतो, वेअर असू शकतो, आर असू शकतो, बरोबर की नाही. परंतु ऑप्शन मध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वॉजच दिसतोय. याचा अर्थ आपल्याला इथं आणि नॉट पण दिसतोय. याचा अर्थ आपल्याला इथं वॉज शी संबंधित किंवा वॉज नॉट शी संबंधित जे ब्लँक एम्प्टी ब्लँक दिलेली आहे, म्हणजे ब्लँक दिलेला आहे, तिथं आपल्याला काय करायचंय, वॉज नॉट शी संबंधित जे असेल ते करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला इथं निवडायचा आहे. तर बघा, सुरुवातीचा ऑप्शन आहे वॉज, ऍपोस्ट्रॉफी दिला, नॉट, रॉंग आहे. सेकंड वॉजंट, WASN ऍपोस्ट्रॉफी T, वॉजंट, वॉज नॉटचं वॉजंट करेक्ट आहे. हेच उत्तर असणार आहे. 4 पर्याय दिलेले असतात म्हणजे त्यातलं एकच बरोबर असतं. सर आम्ही असं पण वाचलंय की 2 पर्याय निवडा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं केव्हा असतं तर याची सूचना ही प्रश्नातच दिलेली असते. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, महत्वाची काळजी काय घ्यायची आहे तुम्ही, की प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला एक डायरेक्शन मिळणार आणि त्यानंतर तुम्ही त्याचं बरोबर आन्सर शोधणार. बघा, वेगवेगळे एक्झाम होत असतात. काहींनी अशी पण ट्रिक सांगितली की ज्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले प्रश्न असतात, त्यावेळेस जे पर्याय दिलेले असतात ते आधी वाचा आणि नंतर प्रश्न वाचा. काही जण असे सुद्धा म्हणतायत. ती पण एक ट्रिक चांगली आहे. यातून काय होतं, टाइम कन्झ्युमिंग, आपल्याला कमी वेळात आपण आन्सर शोधू शकतो, कारण पर्याय लगेच लक्षात राहतात आणि प्रश्न वाचल्यानंतर आपण लगेच त्याचं त्या पर्यायाकडे आपलं लक्ष जात असतं. तर इथे 6 नंबरला काय दिलेलं आहे, 6 नंबर त्या रिकाम्या जागेमध्ये ब्लँक जिथं आहे सेंटेन्स त्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचा आहे. तर सेकंड नंबरचं बरोबर आहे, बस स्टॉप पुढे जायची गरजच नाही. वॉजंट, ही वॉजंट देअर, म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. तर 7 नंबरचं बघू आपण. 7 नंबरचं, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय हॅव. आय हॅव साठी संक्षिप्त रूप निवडा. तर यामध्ये बघा बरं, 4 ऑप्शन दिलेत. आय ऍपोस्ट्रोफी दिला, हॅव पूर्ण दिला, रॉंग आहे. आय व्ही ऍपोस्ट्रोफी दिलेला आहे, ई दिलेला आहे, रॉंग आहे. थर्ड नंबर आय ऍपोस्ट्रोफी व्ही. आपल्याला माहित आहे की वॉवेल शोधायचे, वॉवेलच्या शेजारचा जो असेल तो सुद्धा कट करायचा आणि राहिलेले तेवढे पुढे लिहून काढायचे. आता हॅव मध्ये ई पण आहे वॉवेल्स, मग सर तो पण कट करावा लागेल, नुसताच व्ही लिहावं लागेल. तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. आय हॅव, ए शोधला आपण, जर ई जर घेतला ई, तर मग हे सगळंच कट करावं लागेल आपल्याला, बरोबर की नाही. हं? तर या पद्धतीने याचं सेकंड नंबरचं जे आन्सर आहे, सॉरी थर्ड नंबरचं जे आन्सर आहे ते आपलं करेक्ट असणार आहे. 8 नंबर आपण जरा फास्ट घेतोय, तिकडे वेळ आता कमी राहिलेला आहे. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड.
अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द निवडा. बघा 2017च्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये 2017 मध्ये स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला होता, म्हणून मी पुढे लिहिलंय बघा 2017. तर जो अंडरलाईन वर्ड दिलेला आहे त्यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडायचा आहे. आय विल नॉट कम विथ यू, यामध्ये विल नॉटला अंडरलाईन केलेली आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन मधून त्या विल नॉट साठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडायचा आहे. बघा वोंट, पण यामध्ये डबल अपोस्ट्रोफी दिलेली आहे. विलंट, विलंट असू शकतं का रे? हा सर, तुम्ही आम्हाला सांगितलं की की वॉवेल शोधायचा, तो मायनस करायचा, कट करायचं आणि काय करायचं त्याऐवजी अपोस्ट्रोफी द्यायचं. मग हे विलंट असं असेल, पण विलंट तुम्हाला कुठेच ऐकायला वाचायला मिळत नाही. वोंट हेच आपलं अँसर बरोबर आहे 3 नंबरचं. बघा तुमचं अँसर 3 नंबरचं आलं असेल, परंतु 3 नंबरचं अँसर ह्या प्रश्नाचं नाही, सॉरी 2 नंबरचं अँसर ह्या प्रश्नाचं नाही, तर 3 नंबरचं अँसर आहे वोंट, विल नॉट, वोंट. आणि पुढच्या 4 नंबर कडे आपण बघणार सुद्धा नाही, कारण आपल्याला अँसर मिळून गेले. त्यानंतर 9th नंबरचं बघा काय आहे. सेम त्याच पद्धतीने अंडरलाईन वर्ड जो आहे, तो अंडरलाईन वर्ड साठी आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायचा आहे. आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. आता आय एम अ स्टुडंट साठी आय आणि एम ला अंडरलाईन केलेली आहे. आता यामधला आपण वॉवेल शोधणार एम मधला. मी तुम्हाला सांगितलंय टू बी फॉर्म एम, एम, इज, आर हे टू बी फॉर्म आहेत. यामधलं आपण काय करणार आहे, शोधणार आहोत. सेंटेन्स मेकिंग ज्यावेळेस शिकणार आहात तुम्ही, त्यावेळेस अशाच पद्धतीने असणार आहे. हा, सब्जेक्ट, सब्जेक्ट, टू बी फॉर्म, ऑब्जेक्ट अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहे ते शिकणार आहेत. आय एम यासाठी आय लगेच अपोस्ट्रोफी येणार, कारण एम आहे पुढे, सॉरी ए आहे पुढे, अपोस्ट्रोफी आणि त्याच्या पुढे एम. मग असं कुठं दिसतंय बघा बरं, तर सेकंड नंबरच्या ऑप्शन मध्ये तसं दिसतंय. ते सेकंड नंबरचा ऑप्शन जो आहे ते आपलं अँसर असणार आहे. बाकीच्याकडे बघायची गरज नाही, ते चुकीचे आहेत. त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे आपलं कन्फ्युजन वाढणार, आपण जास्त विचार करणार, जास्त वेळ जाणार, तर ते आपल्या उपयोगाचं नाही. 10 नंबर बघा, शी वॉज नॉट लेट. आता या वॉज नॉट साठी वॉज नॉट, वॉजंट. बघा टेबल पुन्हा पुन्हा जर वाचला तुम्ही तर तुम्हाला लगेच अँसर मिळणार आहे. वॉज नॉट, वॉजंट, डज नॉट, डझंट, हॅव नॉट, हॅवंट. असं एकदम फास्ट मध्ये तुम्ही ते काय करू शकता, वाचू शकता, पाठांतर सुद्धा करू शकता. वॉज नॉट, वॉज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायचे. वॉजंट, वॉजंट कुठं दिसतो बघा बरं, वॉजंट दिसतो का कुठे, 1 नंबरलाच आहे. पुढे बघायची गरज आहे, तर पुढे बघायची काही गरज नाही. पुढचे ऑप्शन आपण पाहायचे पण नाही, लगेच आपलं अँसर टिक करायचं. देन ही कुड नॉट कम, 11 नंबरचं बघा, ही कुड नॉट कम, कुड नॉट, कुडंट, शुड नॉट, शुडंट. वाचलंय आपण वरती हे, बरोबर की नाही, कुड नॉट, कुडंट, शुड नॉट, शुडंट. तर आता इथं आपल्याला कुड नॉटचं शोधायला सांगितलंय. कुडंट, कुडंट कुठं आहे बघा बरं, ही 1 नंबरलाच आहे. बस पुढे बघायची गरज आहे का, पुढे बघायची काही गरज नाही. त्यानंतर 12th नंबर, शी इज नॉट कम, शी इज नॉट कम. इज नॉट साठी शोधायला सांगितलंय. इज नॉट, इज नॉट, इजंट, इज नॉट, इजंट. पण आपल्याला त्यासोबत हे सुद्धा बघायचं आहे.
की ऍपोस्ट्रॉफी कुठं दिलेला आहे? ऍपोस्ट्रॉफी ऐवजी कॉमा आहे का? बघा, ऍपोस्ट्रॉफी आणि कॉमा मध्ये फरक आहे. आपलं कन्फ्युजन वाढवण्यासाठी ते ऍपोस्ट्रॉफी ऐवजी एखाद्या ऑप्शन मध्ये ऍपोस्ट्रॉफी देतात, एखाद्या ऑप्शन मध्ये तिथं कॉमा देतात. तर ते ऍपोस्ट्रॉफीचं चिन्ह हे पण आपल्याला माहित पाहिजे. कॉमाचं चिन्ह हे सुद्धा आपल्याला पंच्युएशन मार्क ज्यावेळेस तुम्ही शिकाल किंवा या अगोदर झालं असेल पंच्युएशन मार्क, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की की कॉमा कसा असतो, फुल स्टॉप कसा असतो, त्यासोबत हा ऍपोस्ट्रॉफी कुठे असतो आणि कसा असतो, हा, हे पण आपण बघितलं पाहिजे. तर इज नॉट, इजंट, तर याचा सुद्धा याचं सुद्धा आन्सर हे पर्याय नंबर 1 मध्येच दिलेलं आहे. पर्याय 1 हेच आपलं आन्सर आहे. त्यामुळे पुढे बघण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही. त्यानंतर दे आर प्लेइंग. आता दे आर साठी आपल्याला शोधायचं आहे. दे आर साठी आपण शोधणार आहोत. पर्याय दिलेले आहेत. दे आर, पुढचा पर्याय दिलेला आहे. पण आता त्या अगोदर आपण दे आर साठीच आठवणार आहोत की कशा पद्धतीने त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आला होता. तर यामध्ये सुद्धा सोपं आहे. आर मधला ए कॅन्सल करणार, त्याऐवजी अपोस्ट्रोफी देणार, म्हणजे दे अपोस्ट्रोफी आणि आर ई असं कुठं दिसतं बघा बरं. तर पर्याय नंबर 1 मध्येच आपल्याला दिसतं आणि तेच आपलं काय आहे, आन्सर आहे. त्यानंतर 14 नंबर, वी विल विल. वी विल, सगळीकडे डब्ल्यू डब्ल्यू दिसतोय सर. वी विल विल, कन्फ्युजन वाढवण्यासाठी आपल्याला असं प्रश्न असू शकतो, असा प्रश्न असू शकतो. वी विल साठी आपल्याला फक्त टार्गेट मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला उत्तर कशाचं शोधायचंय, आपल्याला उत्तर काय अपेक्षित आहे, किंवा त्याला तुम्ही काय करू शकता, अंडरलाईन करू शकता. वी विल अंडरलाईन केलेली आहे, बस तेवढंच बघायचं. वी पूर्ण लिहायचा. विल मध्ये वॉवेल्स कोणते आहेत ते बघायचे. विल मध्ये वॉवेल्स आय आहे, डाव्या बाजूचा कट करायचा. डब्ल्यू कट झाला, येताना कसं येणार, वी अपोस्ट्रॉफी डबल एल. असा पर्याय कुठं दिसतो? पर्याय कुठल्या पर्यायामध्ये? बघा, 1 नंबरच्या पर्यायामध्ये असं दिसतं. बस थांबायचं, पुढचं बघायची गरज नाही. त्यानंतर लास्ट वन, यू शुड नॉट रन. शुड नॉट, शुडंट पूर्ण लिहून घेणार. शुड आपण यन त्याला जोडणार, ओ ऐवजी apostrophe देणार आणि पुढे टी. असं कुठं दिसतं बघा बरं. तर असं आपल्याला कुठं दिसतं? असं 1 नंबरला दिसतं. आणि सर 4 नंबरला सुद्धा दिसतंय बघा. पण 4 नंबरला 2 वेळा apostrophe आलेला आहे. आता 2 वेळा आलेला apostrophe चालतो का? तर नाही. बघा, कोणत्याही प्रकारे तुम्ही घाई करायची नाही, काळजीपूर्वक बघायचं. आपल्याला उत्तरं येतात, पण आपण काय करतो, घाई करतो. अति घाई संकटात नेई. संकटात नेई म्हणजे काय होतं की आपल्याला ते आपलं उत्तर चुकू शकतं. हेच आपलं संकट असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळजवळ 15 प्रश्न बघितलेत. यातले किमान 10 ते 12 तुमचे बरोबर आले असणार. म्हणजे 30 पैकी तुम्हाला 26 किंवा 24 मार्क्स तरी मिळाले असणार. एका प्रश्नाला 2 मार्क्स असतात परीक्षेमध्ये. आपल्याला माहिती आहे 75 प्रश्न असतात 150 मार्कांसाठी. हा, मग यामध्ये तुम्हाला काही जर अडचण नसेल, कन्फ्युजन असेल, तर शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना विचारू शकता. मी पुन्हा वरती दिलेला टेबल दाखवतोय तुम्हाला. ज्यांनी स्क्रीनशॉट काढला नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, आपली वेळ जवळजवळ संपलेली आहे.
आजच्या या ऑनलाईन सेशनसाठी तालुका श्रीरामपूर पंचायत समिती शिक्षण विभाग चे माननीय गट शिक्षणाधिकारी दिवे साहेब यांचं अमूल्य असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यासोबत विस्तार अधिकारी त्रिभुवन साहेब केंद्र प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यासोबत आमचे तंत्रस्नेही मार्गदर्शक शिक्षक माननीय श्री साळवे सर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने आजचा हा ऑनलाईन क्लास तुमच्यासाठीचा हा यशस्वीरित्या पार पडलाय. सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल